क्रॉस कर क्रॉस. नमस्कार दादा. नमस्कार. दादा तर तुमचं नाव काय माझं नाव समीर वसंत कदम. आणि आपल्या बैलाची वैशिष्ट्य सांगा जरा. बैलाची वैशिष्ट्य खूप आहेत आणि जिद्द आहे. आणि तुम्ही हा बैल कुठला घेतला? बैल मी अजून वासरूच येतो, अजून बैल तर झाला नाहीये. हा आपला सालपेगावचे दादा आहेत ना, रवी दादा, त्यांच्याकडून मी घेतला होता. हा फार्म हाऊसवर होता, तिथून विकत घेतला मी. आणि आपली वासरूची कितीची खरेदी आहे? ही मी रवी दादांना तेव्हा मी 10,000 रुपये दिले होते. हा म्हणजे ते एकदम वासराचे म्हणजे एकदम बारीक झाला होता पूर्ण. शक्यता म्हणजे नाहीच म्हणजे नव्हती. तिने आपलं घरातला संबंध म्हणून आपल्याला दिली. नाव म्हणतात घे सांभाळ तुझ्याकडे आणि व्यवस्थित कर, नाव होईल आपलं म्हणून, असं म्हणून मी आणली घरी. आणि तुम्ही आता मग काय खुराक चालू आहे बैलाला? खुराक त्याला जेव्हा आणला तेव्हा पहिले डॉक्टरला बोलवला, 4 इंजेक्शन मारून घेतलं आणि त्याला मी उडीद भरडा आणि मठ भरडा चालू केला. आणि त्याच्यानंतर मी आता पहिल्यांदा खिल्लार खुराक चालू केले. आणि आपला बैल कुणाच्या नियोजनात पळतो? नियोजनात पळतो माझा मित्र सावल्याचा आहे, उमेश धुले, त्याच्या नियोजनात पळतो. आणि बिनजोडला तर कधी दिसेल बैल? पिंजोडला कालच शर्यत करून आलाय पण शिरसे मैदानावर. आता बिनजोडला अंजप मैदानात दिसणार शुक्रवारी. साधारण तुमचं किती गुलाल झाले? या सीझनला त्यांनी 23 गुलाल घेतले, त्याचे 2-3 गुलाल पडले तोंडापाशी, बाकी काय विषय. म्हणजे आपल्या बैलाच्या चुकीमुळे पडलेच नाही काय? बैलाच्या चुकीमुळे त्याला पैरा व्यवस्थित जर भेटला ना तर मग सगळेच गुलाल होतील, एवढं नक्की. आणि आता बैल हा कुणाच्या नावाने पळतो? हा बैल तिवणे गावाच्या नावाने पळतोय, गावासाठी बैल पळतोय मला. भावी हिंदकेसरी स्वप्न आहे तुमचं? ते माझ्या देवाच्या कृपेने भावी हिंद केसरीचा मान आहे ना त्याला दिला मी. मग आता घाटा कधी दिसेल तुमचा बैल? घाटावर लवकरच दिसेल, या सीझन झाल्यानंतर लगेच. तुमच्या स्वप्न पूर्ण होतील हेच आमच्या चॅनलकडनं अपेक्षा असतील. नक्कीच दादा, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो बस. धन्यवाद.